रानात यायला थोडा उशिरा झाला होता. नमस्कार सर्वांना, शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज शेतात यायला थोडा वेळ उशीर झाला आहे, पण मांडव असा उभा केला आहे, म्हणजे काठी उभा केली. अजून तार वाढायचे, तार पण यातूनच खाली हातरून घेतल्या आणि खुट्या ठोकल्या त्या अशा. या सगळ्या अशा खुट्या ठोकून घेतल्या त्या. आणि काकडीचं वेल पण छान आले बघा. ह्याला अशी बारीक बारीक बांधायची आहे काकडी, ह्याला असं बारीक बारीक काकड्या लागायला लागल्या बघा. आता अशा काकड्या लागायला लागल्या त्या, म्हणून आता हे सगळं वेल बांधून घ्यायचं. आणि बांधून घेतलं म्हणजे कसं आपलं ती मंडपावर चढतंय आणि त्याला कसं फळ बीळ खराब होत नाही, मात्र होत नाही, ह्यासाठी ही सगळं बांधून घ्यायचं. आणि इकडे केलं आहे बघा, ह्याच रानात तिकडं 3 सऱ्या 4 सऱ्या काकडी केली आणि इकडं राहिलेलं पावटा केला आहे. तिकडे 2 सऱ्या वांग केलं आहे. असं थोडं थोडं प्रकार केला आहे. आणि हा बघा आमचा आळू पण छान आला असा. आणि इथंच दुधी भोपळा आहे, दुधी भोपळा पण छान आला. जरा पण दुधी भोपळे लागायला लागले बरं का. आणि पावटा पण चांगला आला आहे, लागवड घातल्या पावट्याला. हा पावटा पण असा चांगला आला आहे सगळा. आणि ह्यातच का नाही थोडी कोथिंबीर घातल्या, थोडी मेथी घातली. मेथी कसं पावसानं जरा खराब व्हायला लागल्या, पण कोथिंबीर चांगली आहे बरं का. ती बघा कोथिंबीर चांगली आहे अशी. आणि मेथी कशी थोडी खराब पाण्यानं का नाही, जास्त पाऊस झाल्यामुळं का नाही मेथी थोडी खराब व्हायला लागलेली. आणि इकडं असं वांग लावलंय, वांग पण छान असं सुराला लागलं. आणि वांग्यात पण एक बघली की नाही कोथिंबीर घातली. म्हणजे कसं सगळंच एकाच रानात पण सगळं थोडं थोडं प्रकार केलं की नाही की आपल्याला बाजारात विकायला पण बरं पडते. मग मी आता सध्या का नाही दोडका बांधायला आली होती. कोथिंबीर बघा छान आहे की नाही. आणि हे जो पावट्याचं वेल पण छान आले होते. असं मी की नाही दोडका बांधायला आलेली. मग त्यासाठी बघा मी बांधायचं सगळं साहित्य की नाही ते घेऊन आलेले. ते धाग्याचा गुंडा आहे की नाही तो घेऊन आली का तर दोडका बांधायचा आहे. आणि ह्याच रानात आणखीन का नाही जरा 15 दिवस आधी असा दोडका केला आहे. आणि तिकडचं त्याच्यापेक्षा आधीचा दोडका आहे. असं एक टप्प्याटप्प्यानं दोडकं केले ते 15-3 आठवड्याचं महिन्याचं प्लॉट घेऊन नाही 2 प्लॉट केले ते. आणि ह्यात बघा ह्यात पण दोडक्याचं वेल पसरायला लागली ती. पण तिकडचा दोडका बांधायचा अगोदर का तर तिकडचा अगोदरचा दोडका आहे तो पण बांधून झालेला नाही. हा बघा दोडका इथं दोडक्याचं वेल पण असं मोठं झाले ते. दोडक्याचं वेल छान असं दोडक्याचं वेल आहे, त्याला फूट पण यायला लागल्या. ह्यातच का नाही 4 सऱ्या का नाही कांदा लावलाय बघा. शक्यतो पावसाळ्याचा कांदा येत नाही तरी पण लावलाय का तर म्हटलं पातीचा कांदा तर खायला येईल आला तर पाणी लागत नाही रानाला, त्यामुळं का नाही ह्यात कांदा चांगला येतो. त्यासाठी थोडा लावून बघितलाय का तर पावसाळ्याचा कसा कांदा येतो हे बघायला. आणि ह्यातच थोडं कारलं केलंय बघा 4 सऱ्या. जसं रानात का नाही सगळं बी टोकताना म्हणजे कारलं दोडका टोकताना जी स्वप्न बघितलेलं असते की नाही ती स्वप्न पूर्ण होताना जेव्हा दिसतं, जेव्हा सगळं पीक असं भरून येतं तेव्हा म्हणाला खूप समाधान वाटलेलं असतं, कष्टाचं फळ मिळालं असं वाटत असते बघा. हे कारले केलं आणि त्या कारल्याच्याच एक बघली की नाही बिनीस केले. आणि हा कांदा असा सगळा भाजीपाला का नाही शेतात केलेला. खूप छान असं हे केलंय का तर कसं एकच वाण विकायला असून चालत नाही. बाजारात बसल्यानंतर 2-4 वाण विकायला असलं की ते बरं पडते. आणि एकच सगळं करेपर्यंत एक 4-4 सऱ्या सगळं करायचं म्हणून असं थोडं थोडं सगळं माळवं केलंय बघा. आणि असं मांडव उभा केलाय. आणि ही तार आहे की नाही ही खाली हातून घेतलेली आणि अजून ही तार की नाही अशी गुंडाळायची. कुठ्या ही सगळ्या मारून झाली त्या, तर तार अशी वडायची राहिलेली. मग तेवढं झालं की मग बांधायला येते. ह्याला पण कुठ्या ठोकून घेतली त्या, ह्या अशा पद्धतीनं कुठ्या ठोकले त्या सगळीकडे. असं खुट्या ठोकून सगळीकडे असं खुट्या ठोकून काट्या उभ्या करून झालेली आहे त्या. मग आता आम्ही असं हे सगळं थोडं थोडं माळवं केलेलं. आणि कसं आहे माहिती आहे का, माळवं केले म्हटल्यानंतर पाऊस आहे काय म्हणून चालत नाही का तर नाही ज्या त्या वेळेत माल तोडायला लागतो, भांगलायला लागतं, बांधायला लागतं. आणि यात छोटं तण असताना हे नाही खोऱ्यानं जरा रान हलवलं होतं आणि बारीक टिकले ती मरून गेली होती का तर पावसाळा आहे. पावसाळ्यात कसं जास्त वेळा भांगलायला लागतं का तर उन्हाळ्यात कसं एकदा हलवून टिकली टाकली ती मरून जाते. पण आता कसं असतंय पावसाळ्यात की जरी टिकली जरी तशीच राहिली तरी ती की नाही परत उगवते. त्यामुळे की नाही हे सगळं भांगलं नाही की नाही बारीक तण सुद्धा सगळं येचून घ्यायला लागतं.
त्याशिवाय ही भांगलन स्वच्छ अशी होत नाही. मग आता ह्यात लवाळा पण जास्त आहे, तरी पण आम्ही एक भांगलन दिलेली आहे, पूर्ण झाली. आता ही दुसऱ्यांदा भांगलायला आले. पीक आणि तण नाही संगच उगवलं होतं, त्यामुळं पिकाबरोबर उगवतानाच नाही एक भांगलन झाली होती. आणि दुसरी भांगलन पण लगेच त्यांनी खोऱ्यानं भांगलून घेतल्या बरं का तर खोरं फिरवलं नाही, दातकं फिरवलं आणि ती सगळी भांगलन भांगलून घेतली होती. आता ही तिसऱ्यांदा भांगलायला आली तसं म्हटलं तर. आता तिसऱ्यांदा उतारबाताळ तण आलंय खरं, पण तरी पण भांगलून घेतलं पाहिजे. कधी पाऊस लागेल काही सांगता येत नाही. जोपर्यंत पाऊस नाही तोपर्यंत सगळी कामं उरकून घ्यायला लागते ती. एकदा पाऊस लागला की परत नाही, भांगडलेला तर काय हात लागत नाही. म्हणजे बांधणी बिंदणी कसं असते सगळं चालतं, पण भांगलन ही काही पावसात चालत नाही, टोकायला येतं या. म्हणून नाही मांडव आता हे नाही काट्या उभ्या केले त्या. आता एक दिवस त्यांना काट्या मी दाबू लागल्या आणि आता नाही ती तार वडणार आहे ती. तोपर्यंत मी भांगलणीची सगळी कामं आवरून घेते बघा. म्हणजे कसं होईल, भांगलन झाली की नाही की काम उरकल्यासारखं वाटतंय. काम उरकलं की कसं होतं या की आपल्याला रानात परत नाही पावसा पाण्याचं भांगलायला येत नाही. पावसा पाण्याचं भांगलण्यापेक्षा नाही जोपर्यंत उघडी पाहिजे तोपर्यंत जेवढी कामं उरकतील तेवढी करायला येते ती. एवढी सगळी पिकं रानात केली ती आणि एवढ्या सगळ्या पिकांची काळजी घेणे हे आपलं काम आहे. आणि आता त्यासाठी आपण कसून काम केलं पाहिजे का तर पावसाचं परत काम करता येणार नाही. त्यासाठी आमचा प्रयत्न चाललेला आहे बघा. आता ह्याला तार वडायची आणि दोडका बांधून घ्यायचा. दोडका बांधायचा नाही, दोडका बांधायचा आहे, कारलं बांधायचं आहे, काकडी बांधायची आहे. असं सगळे प्रकार केले की थोडं थोडं ती सगळं नाही व्यवस्थित बांधून घ्यायचं, लागवड घालायची. म्हणजे कसं होते की परत माळवं चालू होते. मग माळवं चालू झालं की काय उभ्या पावसात म्हटलं तरी माळवं तोडायला येतं. आणि त्यावेळेला म्हणून चालत नाही की बाबा पाऊस येतोय आम्ही काय रानात आता माळवं तोडायला जाणार नाही. का तर आपण एवढं पीक पिकवलेलं असतंय आणि ती माळवं तोडायला आपल्याला जायचं असतंय. आणि किती जरी पाऊस असला तर ती मनाला उत्सुकता असते की बाबा नाही आज माल काढायचा आहे, माल काढायला गेलंच पाहिजे आणि आपल्याला तो माल काढायचाच आहे. का तर आपण ही सगळं पिकवलेलं असतं आणि तो माल आल्यानंतरचं एक समाधान वेगळंच असते. त्या समाधानाला नाही म्हणजे शब्दात असं कोण व्यक्त करू शकत नाही, इतकं समाधान असते. आता ही लागवड आणायची, एक बेसळ डोस करायचा, बांधून घ्यायचं आणि ही सगळी बेसळ डोस घालून घ्यायचा. म्हणजे कसं होते की माळवं सगळं चांगलं येते. ह्याला लागवड असल्याशिवाय काही व्यवस्थित येत नाही. पंप बिघडला होता, पंप पण नवीन आणला आहे. आत्तापर्यंत ह्याला एकही फवारणी नाही बघा. म्हणजे कसं झालं, माळवं लावलं आणि पंप बिघडला होता त्यापासून ह्याला कसलीच फवारणी नाही. ही फक्त नाही एकदा घातलेलं थोड्या थोड्या लागवडीवर चालू आहे बघा. आणि आता त्याला आणखी लागवड घालायची म्हणजे ही सगळं माळवं चांगलं येते. सगळ्या दोडका आणि कारलं नाही सगळं तारेवर असं खेळलं पाहिजे. एवढ्या सगळ्या तारा नाही पॅक बंद करतं बघा. हे सगळं माळवं छान आले. रान किती भारी दिसतंय बघा बरं. आणि हे रानातलं प्रसन्न वातावरण आणि काम करायला हुरूप लय भारी असते बरं का. कारण जेवढं पीक फुलल तेवढं काम करायला हुरूप जास्तच येते. का तर मनात का नाही आपण जसं ठरवलेलं असतं आपल्याला पीक आणायचं आहे तसं पीक आणणं हे आपल्या हातात असते सगळं. त्यामुळं आपण राबवणं कष्ट करणं हे आपलं काम असतं. म्हणून का नाही सगळ्यांनी माळवं करायचं म्हटलं का नाही तर त्याला प्रयत्न भरपूर लागतात बरं का. आणि सगळी कामं वेळेवर व्हायला लागतात. तरी पण आमची कामं काही वेळेवर होत नाही ती. आम्ही बांधणी मागच ठेवलेली आहे, भांगलणी पूर्ण करायला लागलो आहे. त्यातून आणखीन एकदा एक दिवस का नाही भुईमुग टोकून घेतला. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर